नमस्ते, मी रत्नप्रभा दास ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज मी घरचंच ब्लॉग दाखवत आहे. घरचे माझ्या सकाळपासूनचे जे काही कामं आहेत ते उठल्यानंतर माझे पडदे सरकवणे, खिडकी उघडणे आणि मस्त फ्रेश हवा घरामध्ये घ्यायचं काम चालू असतं. आपोआप घेणं म्हणजे नॅचरली येते ते. आणि मोठ्या खिडक्या असल्यामुळे ना काय म्हणजे खूप हवा खेळती असते घरामध्ये. तरी पण मला लाईटी लावायची खूप आवड आहे. उजेड हवा असतो मला, अंधार बिलकुल आवडत नाही. तर बाहेरचं पहिलं झाडू मारून घेते सगळे लाईटी वगैरे लावल्यानंतर. आणि झाडू मारल्यानंतर घरामध्ये ते झाडू मारून घेते, कारण बाई यायच्या अगोदर मी घरातलं, कारण पूजा करायची असते ना, तर मग आंघोळीच्या अगोदर झाडू वगैरे मारून घेते सगळं. झाडू मारल्यानंतर मग आंघोळीला जाते. आंघोळ करून आले, पण एवढं थंड पाण्याने आंघोळ करून पण घाम काही म्हणजे थांबत नाही. किती घाम येतो बापरे, सारखा कंटिन्यू घाम चालूच असतं. ही मुंबई म्हणजे घामाचीच काय म्हणतात ना, घामात डुबलेल्या लोकांचं. मग नंतर सगळं फ्रेश झाले. मग आंघोळ झाल्यानंतर मला असं जराशी आवरायची सवय आहे आणि खूप गरम होतो, त्यामुळं मी केस बांधून टाकते वरती. मला ते गरमीने सुचतच नाही काय, त्यामुळं घरामध्ये असं केस बांधून ठेवत असते. आणि त्याच्यानंतर आंघोळ केल्या मेकअप हा माझा आवडता आहे. आणि ह्याने ना मला पावडर लावायला खूप आवडतं. लहानपणापासून हातावरती पावडर घेऊन लावायला बिलकुल आवडत नाही. मग मी ह्या स्पंजनी पावडर लावत असते. लहानपणा आठवतं मला आणि खरंच खूप छान वाटतं ह्यानी पावडर लावून. तरी पण माझा घाम गेला आहे का बघा, एवढा अंग पुसलेलं आहे तरी का. आणि फॅन चालू आहे बरं. मी सिंदूर लावला, त्याच्यानंतर मी काजळ लावलं. मला छान सजायला सवरायला खूप आवडतं. आणि खरंच आंघोळ केल्या व्यवस्थित राहावंच, म्हणजे फ्रेश व्हावं, मस्त मेकअप करावा, नंतर बाकीच्या कामाला लागावं, म्हणजे कामं पण म्हणजे छान वाटतात. आणि हे झाल्यानंतर मी गेले पूजा करायला. लिपस्टिक लावली. हा तर माझा आवडता फेवरेट आहे लिपस्टिक म्हणजे. आणि नंतर मग मी पूजेला गेली. पूजा करते. आवरल्यानंतर लघुपूजन वगैरे म्हणजे अनुग्रह घेतल्यामुळे लघुपूजन वगैरे करते. फुलं आणले. मला फुलांची खूप आवड आहे, किंवा आहेत फुलं. यावेळेस फुलं मला खूप सुंदर भेटली. ठाण्यातनं मी फुलं आणत असते. ही माझी पूजेची तयारी करून ठेवते. पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करते, कारण विघ्नहर्ता कुठल्याही पूजेमध्ये गणपतीचं स्थान अगोदर आहे. त्याच्यामुळं मी पहिल्यांदा गणपतीची पूजा करते. कारण माझ्या सासरी पहिल्यांदा नव्हतं गणपती, पण मी ठेवायला सांगितलं की गणपती ठेवा, कारण कुठल्याही पूजा करायच्या अगोदर गणपतीचा मान असतो. म्हणजे त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम झाला असेल त्यावेळेस त्यांनी गणपती ठेवायचं सोडून दिला होता, पण मी सांगितल्यापासून परत सुरुवात केलं. ही भगवंताची मूर्ती आहे बरं, विष्णूंची. माझी माहेर बार्शी आहे, तर मग मी बार्शीत गेल्यानंतर हे भगवंताची मूर्ती आणली. आणि हे जे शेजारी आहे, भगवंताच्या शेजारी आहे, ते अयोध्याला गेल्यानंतर अयोध्याचे म्हणजे ते मंदिराचे असं ते हे आणलेलं आहे. गणपतीची मग आरती वगैरे केली. रोज पहिल्यांदा गणपतीची पूजा केली, नंतर मग बाकीची. त्याच्यानंतर मी तुळशीची पूजा वगैरे करते. आणि मग तुळशी तर ही जी मोठी तुळस आहे ना, ते ही मनानेच आलेली आहे. बाकीचं तर ते मी मंजुळा टाकल्यानंतर ते छोटे रोपटे आलेले आहेत, छोट्या तुळशी आलेल्या आहेत आणि मस्त हिरवेगार. कारण ही तुळस आहे माहीत नाही कधी कशी काय मनानेच उगवली. मग त्याच्याच मंजुळा मी टाकलेल्या. तुळशीची पूजा झाली. त्याच्यानंतर आले मी माझ्या स्वामींची पूजा करायला. आणि पहिल्यांदा तांदूळ ठेवले मी. दिवा ठेवायच्या अगोदर खाली तांदूळ ठेवायचे असतात. हा तुपाचा दिवा आहे आणि हा तेलाचा दिवा आहे.
तर मग दिवा लावून घेतल्यानंतर आपण पूजेला सुरुवात करायची असते. दोन्ही दिवे लावून घेतले आणि त्याच्यानंतर मग पूजेला पहिल्यांदा स्वामीची प्रतिमा पुसून घेतली चांगली मस्त व्यवस्थित. रोजच्या रोज थोडंसं पाणी हे टाकून असं मी प्रतिमा पुसून घेत असते. आणि हे जे मंदिर बनवलेलं आहे मी देवघर, ते खास स्वामींसाठी बनवलेलं आहे. आणि स्वामींच्या चरणाची पूजा म्हणजे माझे गुरु आहेत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी. तर आणि नंदी, तर आमचं कुलदैवत महादेव आहे. मग त्याच्यामुळं हे शिवलिंग आणि नंदी मी ठेवलेले आहेत देवघरात. खरं तर तुळशीमध्ये ठेवतात असं सांगतात, पण मी सध्या देवघरात ठेवलेलं आहे. जर कुणाला काय माहीत असेल की शिवलिंग अशी दगडाची मंदिरात ठेवतात का नाही, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा काय ते. मग महादेवाची हे रोजच्या रोज मी पूजा करते. म्हणजे सगळ्याच देवांची पूजा करते रेग्युलरली. अगोदर चरणाची पूजा, गणपतीनंतर चरणाची पूजा झाली की मग स्वामींच्या चरणांना अष्टगंध वगैरे लावते. आणि प्रतिमा आहे त्याला कोरडा अष्टगंध लावते, कारण ओल्या अष्टगंधाने प्रतिमा लवकर खराब होते ओलं राहून. त्यामुळे मी कोरडंच लावते प्रतिमेला. आणि ही आहे ती विराक्षीला भेटलेली आहे छोटीशी प्रतिमा. आणि छोटा कॉईन पण आम्ही म्हणजे स्वामींनी सांगितलं होतं तिथं, तोच आम्ही घेतलेला आहे कॉईन. पण कॉईनवरती पण त्या नरेंद्रनाथांची प्रतिमा आहे. मग त्यांना विभूती लावते नंदींना आणि शिवलिंगाला विभूती लावते ओली करून. पांढरी विभूती असते ते लावते. घंटेची वगैरे पूजा करते. आणि हे आहे ते खाटूश्याम बाबांची बासरी आणलेली आहे. तर ते खाटूश्याम बाबांची बासरीला पण म्हणजे पूजा करते, त्यांची पण पूजा तांदूळ वगैरे वाहताना. इकडच्या साईडचे जे राईट साईडचे जे मोरपंख दिसत आहेत स्वामींच्या राईट साईडला उजव्या साईडला, ते मी स्वामींना मी एकदा बुके दिला होता सुंदर असा बनवून. तर स्वामींनी घेतला, त्यांना खूप आवडला आणि त्यांनी सांगितलं की खूप छान आहे, पण हे ना माझ्याकडून आता असं तुम्हाला घ्या आणि आशीर्वाद रूपाने हा तुमच्याकडे ठेवा. मग मी पण स्वामींच्या प्रतिमेलाच तो बुके असं चिपकून ठेवला, कारण असं ठेवलं असताच तर कुठेही पडला असता, त्यामुळे त्याला एकदम जॉईन केला. आणि मी फुलं वाहते. शिवलिंगावरती पांढरं फूल आणि खाटूश्याम बाबाला लाल आणि स्वामींना पिवळा गुलाब वाहिलेला आहे. आणि कलरफुल मला एवढे सुंदर फुलं मिळाले. सगळ्या कलरचे फुलं होते, जांभळ्यासहित जांभळा, पिवळा, गुलाबी, लाल, पांढरा, मोती कलर. म्हणजे मी तर ते तर फुलं पाहिल्यानंतर एकदम वेडी झाली. केशरी कलर की बाबा किती फुलं घेऊ आणि किती नाही. मी हे ठाण्यातनं फुलं आणते. मग काय सगळ्या देवाला सगळीकडे मी गुलाब रोजच्या रोज म्हणजे वाहते, कारण त्याशिवाय तर पूजा केल्यासारखी वाटत नाही. अगरबत्ती लावली सगळ्यांना ओवाळून वगैरे. एक बाहेर लावते, 2 अगरबत्त्या घेतलेल्या आहेत, त्यात एक बाहेर दरवाजामध्ये लावत असते अगरबत्ती आणि एक तिथे घरामध्ये. आणि तुपाची दिवा आणि ओवाळून घेते सगळ्या देवांना वगैरे. आणि स्वामींच्या असं खूप छान वाटतं पूजा केल्यानंतर, इतकं प्रसन्न वाटतं ना म्हणजे. आणि परत त्याच्यानंतर असं दिवा दाखवते बाबा झालेलं. मनापासून दर्शन त्यांच्याकडनं खूप आशीर्वाद मागते आणि ते देतातही. आत्तापर्यंत जे मागितलं ते सगळं काही मिळालेलं आहे मला. माझी एक पण अशी अपूर्ण इच्छा नाही राहिली की त्यांनी काय मला दिलं नाही आहे. मग ग्रंथ वाचायच्या अगोदर मी प्राणायाम करते, पूजा झाल्यानंतर ग्रंथ वाचते आणि हे प्राणायाम करून घेत आहे. कारण एकाग्र मन होण्यासाठी सुरुवातीला अगोदर प्राणायाम करून घ्यायचं. त्याच्यानंतर जपमाळा जप करते, की माझा साधनेचा फोटो. त्याच्यानंतर श्रीलीलामृतमधला एक अध्याय रोजचा असं वाचत असते. कधी कधी पारायण पण करत असते. पारायण वगैरे झाल्यानंतर मग
सगळं झाल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते, किंवा उशीर झाला असेल तर कधी कधी नंतर पण पूजा करते, अगोदर स्वयंपाक करून घेत असते. कारण मन खूप हे होतं ना, स्वयंपाक करू की काय करू असं. त्याच्यानंतर आता सगळं झाल्यानंतर 5-5:30 वाजता मी ही बॅग घेऊन आणि गाडी घेऊन वॉकिंगला, गाडीवर वॉकिंग नाही करत बरं, ही बॅग वॉकिंगसाठी जे गाडी घेतली म्हणजे, तर त्यातनं मी बॅग दाखवली ना, त्या बॅगमध्ये 5 बॉटल आहेत पाण्याच्या. आणि पाण्याच्या बॉटल ह्यासाठी की मला कावळ्यांना चिमण्यांना स्वामीने सांगितलं होतं ना की तुम्ही पक्ष्यांना पाणी द्या, पाणी ठेवा, बिस्किट काय खाऊ घाला, त्यासाठी मी पाणी घेऊन चाललेले असते. पण बॉटल खूप असतात माझ्याकडे, 4 ते 5 बॉटल. मला इतकं उचलून खूप लांब जावं लागतं, मी लांब ठेवलेलं आहे पाणी, तर मग त्यासाठी मी खूप लांब जाते. मग इतक्या लांब जाताना ना खूप दमायला होतं 4-5 बॉटल एकत्र घेऊन जायला, त्यामुळे मी हे घेऊन जाते, अँटरॉकनी जाते. आणि तिथं नंतर मग अँटरॉक लावते मी. हे बघा लगेचच डॉगी आलेला आहे, तिथं टप्पू माझी वाटच पाहत असतो तो. आणि मग मी पाणी इथं छोटंसं आहे ते कावळ्यांना ओतते, आणि मोठं आहे ते कुत्र्यांसाठी आहे, डॉगींसाठी. कुणीतरी मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की डॉगींसाठी तुम्ही मोठं भांडं ठेवा. मग पण डॉगी इतके आगाऊपणा करतात ना, ते छोट्याच ह्याच्यातनं जिथं कावळ्यांना मी पाणी ठेवलेलं आहे त्यामधलंच पाणी पितात. हे तर खूप आगाऊ आहे की बाबा, त्याला कावळ्यांना पाणी ओतलं किंवा बिस्किट दिले की ह्याला पाहिजे. बरं, ह्या दोघांना पण मी बिस्किट देते बरं, पूर्ण अख्खे पुढे दिले तरी त्यांना कमीच पडतं. मग ते बघा बिस्किट काढून दाखवते मी त्यांना, खायचं बिस्किट. आता पूर्ण ह्याला 1 पुडा, त्याला 1 पुडा, दोघांना पण 1-1 पुडा दिला. पण माहीत नाही का त्यांना कमी पडतं की काय, कधी कधी 2-2 पुडे पण देते. पण कावळ्यांना जे दिलेले बिस्किट आहेत त्यांना ते खायचंच असतं. मला ते समजत नाही की हे असं का करतात, ते त्यांचं मन भरत नाही की काय माहिती आहे का, त्यांची मस्ती असते, काही समजत नाही. बघा कसं खातो टप्पू, खाली बिस्किटे टाकलेले आहेत. आता कावळ्यांना पण टाकते, पण कावळ्यांचे बिस्किट आता जातील, हे दोघंजण जाणार खायला, हे मला रोजचा अनुभव आहे. आता कावळ्यांसाठी मी खूप सारे बिस्किटे टाकले. काही काही आता चिमण्या पण यायला लागलेल्या आहेत, साळुंकी पण येते तिथं बिस्किटं खायला. म्हणजे एक कावळा आला ना तर मी आलेली समजले, गाडीचा आवाज आला, एक कावळा लगेच ओरडतो, खूप सारी कावळे जमा होतात. पण ज्यावेळेस हे डॉगी असतात ना जवळ, मग कावळे लवकर येत नाहीत. मग खूप हे बघा आता अजून खातो आहे मी, त्यांनी अख्खा पॅकेट खाल्लेलं आहे, तरी पण आता कावळ्यांना टाकलेलं हे बिस्किट खातं आहे. आणि मी बारीक बारीक तुकडे करून टाकते का, तर कावळ्यांना म्हणजे असं पटकन उचलून खायला यावं. आणि तरी पण हे मध्ये मध्ये जात आहेत. हे तिकडे चिमण्या मी पलीकडच्या साईडला पण टाकलं, कारण चिमण्या ते घाबरून, कुत्र्याला घाबरून बिलकुल येत नाहीत, म्हणून मी पलीकडच्या साईडला टाकलं. तर ते जे पिवळा आहे डॉगी, तर तो ना तिकडे पलीकडे गटर आहे ना त्याच्या पलीकडे जाऊन त्याने तिथले बिस्किट खाल्ले. मला तर हाच खूप आगाऊपणा करतो आहे. बघा कावळ्याने टाकलेले बिस्किटं कसे खात होते बघा, विराक्षी टाकते लांब लांबपर्यंत, तरी पण ते बघा तिकडे जाऊन खातो. हा जरासा घाबरतो, हा बिलकुल डॉगी आहे ना तो घाबरत नाही, बिलकुल घाबरत नाही. ह्याला आम्ही ओरडतो ना, कावळ्यांना खाऊ दे, तू खाल्लं आहे, हा गपचूप बसतो. पण हा बिलकुल नाही बसत आहे. तिकडं विराक्षीला पण वाटायचं की चिमण्यांना टाकावं, चिमण्या पण खातील असं, पण हे लोक खाऊनच देत नाहीत. कधी कधी मग ना चुपचाप यावं लागतं की म्हणजे चुपचाप म्हणजे कसं, ह्यांची नजर चुकून यावं लागतं. मग ते कावळ्यांना भरपूर भेटतं बिस्किट वगैरे खायला. नाहीतर मग काय हेच मग सारखं कंटिन्यू हे दोघं हे पहा त्यांना टाकून. पण आता ह्यांना काय उपाय करायला पाहिजे. मग आता बिस्किटे टाकले, आता मी वॉकिंगला जाते. पण त्याच्या अगोदर ना मी बॉटल ठेवून दिला डिक्कीमध्ये राहिलेले. आणि बिस्किट आता रस्त्याने पण जाताना भरपूर डॉगी भेटतात किंवा कावळे पण असतात, तर त्यांना देत देत मी बिस्किट जाते. ह्या बॅगमध्ये माझ्याकडं कंटिन्यू बिस्किट ह्यांना तर दिले. आता वॉकिंगला जाते आणि वॉकिंग करता करता
वॉकिंग. आणि हे लाल फुलांचं झाड हे खूप आवडतं आणि मेमध्येच येतात फुलं. खूप छान. लहानपणी ना आम्ही हे फुलं खात होतो. याला कोण कोण म्हणायचं अरे कोंबडा, असं काही नावं द्यायचे. खरंच लहानपण खूप छान. लहानपणासारखं लहानपण देंगा देवा. ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस वाटतं मोठं केव्हा होईल, आणि मोठं झाल्यावर वाटतं की लहानपणीचे दिवस किती सुंदर होते. आणि खरंच सुंदरच होते लहानपणीचे दिवस. आता पण काही वाईट नाही आहे, आता पण तेवढंच मी एन्जॉय करून घेते. आणि मग हे चालली आता मी एवढी वॉकिंग म्हणजे सुरुवात झाली म्हणून सांगते. आणि इथं ना आतमध्ये टॉवर आहेत, त्या टॉवरच्या आतमध्ये छोटे छोटे पिल्लं आहेत. ते काय बाहेर येत नाहीतच, बिलकुल येत नाही. मी त्यांना आतमध्ये बिस्किट टाकायचा प्रयत्न करते पण ते इतके घाबरतात. ही त्यांची आई आहे, ती बिस्किटं खात राहते. तिला पण मी टाकलेलं आहे, अख्खा एक पुडा खाल्ला आहे. तरी पण तिनं ना पिल्लांना बिलकुल बाहेर येऊन देत नाही आहे. जरा यायला लागले पिल्लं ना तर ओरडते. म्हणजे 1-2 वेळेस पाहिलं त्यांना लगेच आतमध्ये हकलते, बाहेर येऊन देत नाही. पण माझी इच्छा असते की पिल्लांना पण म्हणजे बिस्किट खायला द्यावं. म्हणजे त्याच्यानंतर वॉकिंग झाली माझी आणि नंतर मग मी गार्डनमध्ये येऊन बसते. गार्डनमध्ये कसं रिलॅक्स वाटतं, एकदम मस्त थंड थंड खूप हवा चाललेली असते, मुलं खेळत असतात. आणि हे बघा आली अजून माझ्या मागे मागे फिरत आलेली आहे. जिथं असेल. आणि टप्पू एक तो पण येतो, तो पण वाट पाहत असतो मी येऊन कुठं बसते. त्याच्या अगोदर त्याला माहीत झाले ठिकाणं माझं, मी कुठं बसते ते त्याच्या माझ्या अगोदर तो येतो आणि येऊन बसतो. येऊन बसला आला. कसा पाहतोय. एवढी दमलेली असते. 5 ते पावणे 6 किलोमीटर माझी चांगली वॉकिंग होते. पहिले जरा स्लोली होते. सगळ्यांना बिस्किट देत, कावळ्यांना कुत्र्यांना म्हणजे डॉगींना बिस्किट देत. पहिली जरा एक राऊंड जराशी स्लोली होते, हळूहळू म्हणजे सगळ्यांना कुत्र्यांना वगैरे बिस्किट देत देत जाते, कावळे कुठं दिसतात तर. त्याच्यानंतर मग मी दुसरे राऊंड आहेत ते फास्ट करते. आणि त्याच्यानंतर मग हे गार्डनमध्ये येऊन बसते. निवांत असं शांत बसले, खूप रिलॅक्स वाटतं दमल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मग लगेच घरचे वेध लागतात. बसल्यावर पण लगेच घरचं, बाबा स्वयंपाक करायचा आहे, दिवा लावायचा. माझी वॉकिंग पाहू शकताय तुम्ही किती झाली ते. पावणे 6 किलोमीटर वॉकिंग झाली आहे माझी. आता चला दिवा वगैरे लावायचा, त्यासाठी मग मी निघते. बसायला काय खूप वेळ गार्डनमध्ये बसा वाटतं, मजा येते, मस्त वाटतं. सगळे छोटे मुलं खेळत आहेत, निसर्गाचं असं सुंदर असं वातावरण पाहायला कोणाला नको वाटतं. आणि हे मुलं खेळणारे भरपूर मुलं 5 वाजल्यापासूनच जमा होतात. मी एंटर घेतली आणि निघाले आता घरी. ते तसं काही घर इथनं लांब नाही बरं, पण मला त्या बॉटलसाठीच मला एंट्रक आणावे लागते, नाहीतर माझी वॉकिंग खूप छान होते. आणि आम्ही राहायला MSCB मध्ये असल्यामुळं आमच्या बिल्डिंग शेजारी अशी गाडी उभा करते आणि आली मी घरामध्ये. फार दम भरतो. आम्ही राहायला 4थ्या मजल्यावरती आहे. बापरे, काय विचारायलाच नको. चावी अडकवली आणि पाण्याची बॉटल. आणि पाण्याच्या बॉटल काय मी फेकून देत नाही बरं, रिटर्न आणते, कारण मला दुसऱ्या दिवशी परत पाणी घेऊन जावं लागतं. त्यासाठी स्वयंपाकाची तयारी. आता रणजित ऑफिसमधनं येईल तर त्याच्यात तो यायच्या अगोदर मला अंडा करी बनवणार आहे आता. मग अंडा करी बनवून झाल्यानंतर मग दिवा वगैरे लावला आणि अगरबत्ती वगैरे ओवाळून रिलॅक्स तुळशीजवळ दिवा लावला. तुळशीजवळ पण रोज दिवा लावते. आणि त्याच्यानंतर मग मी शांत अशी निवांत खूप रिलॅक्स बसते, कारण काम झालेलं असतं माझं सगळं. दिवा लावून स्वयंपाक बनवून झालेला असतो. नंतर 8-8:30 वाजता आम्ही जेवण करतो. आम्ही 3 साई, रणजित आणि मी. आणि त्याचे पप्पा काय लेट येतात, ते मग 10-10:30ला येतात. ते कधी कधी बाहेरनं जेवून येतात, पार्टी वगैरे असेल तर. मग ते अगोदरच जेवून घ्या म्हणून सांगतात. मग आम्ही 3घंच जेवण करतो. आणि मग जेवण झाल्यानंतर मग रात्री 10 वाजता झोपतो. तर तुम्हाला हा कसा वाटला माझा व्हिडिओ? हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.
धन्यवाद. जय सियाराम.